महेश मोतीराम वावकीरकर तुम्ही कधी गडावरती आलाच म्हणत तर तुमच्या सर्वांचं सरशी स्वागत. तुम्ही गाडी पार्किंग केली तिथून बघा एका मावळ्याने महाराजांच्या दरबारामध्ये एक ललकार दिली होती. ललकार अशी आहे, महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा झाल्या. आजूबाजूला 6000 लोक उपस्थित होतील. एक मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलोचं होतं महाराजांचं सोन्याचं सिंहासन. आता बघायचं असलं तर इंग्लंडला भेटेल. इंग्रजांनी सर्व लुटून नेले. कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्या हस्ते मूर्ती ती बसवण्यात आलेली आहे. 600 किलोची मूर्ती आहे. ती बाजारपेठ आहे. बाजारपेठची लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट. रचना अशी आगे मकन पिचे मकन बिकले शोरूम म्हणजे पुढे दुकान असायचं. पाठीमागे राहण्याची जागा, त्याच पाठीमागे सामान. गडावरती सागाची लाकडं खापर नळ्यांची कवळ होती. इंग्रजांनी धामे 1818 हल्ला केला होता रायगड. सोन्याचं सिंहासन 32 मनाचं सिंहासन कसं असेल बघा. डोळ्यासमोर आणा. राज्याभिषेक छायाचित्र बघितलं तर सर्वांनी व्हाईट टोपी काढून महाराजांना मानाचा मुद्रा करणारा माणूस असतो बघा, तो इंग्रज अधिकारी असतो. त्याला विचार पडतो मी 2 पायाचा माणूस तर महाराजांनी 4 पायाची हाती कशी आणली असते. नीलात वेळेत उत्तर देतात. ते म्हणतात की अगोदरच महाराजांनी लहान पिल्लं पालखीमध्ये बसून आणली. गडाचं बांधकाम झालं 14 वर्षामध्ये, हातीची वाढ होती 3 वर्षामध्ये. महाराजांची एवढी मोठी दृष्टी होती की लहानाचा मोठा करता येतं पण मोठ्याचा कधी लहान करता येत नाही. एवढी महाराज सागाची लाकडं होती. तुम्ही सर्वांनी हिरोज इंदुळकर नाव ऐकला तर वाचून ऐकून, ज्याने 14 वर्षामध्ये गड बांधला बघा. ज्याने 14 वर्षामध्ये गड बांधला. महाराज सुराच्या मोहिमेवरती गेलेले. गडाचं बांधकाम झालं 14 वर्षामध्ये. महाराज सुराच्या मोहिमेवरती गेलेले. महाराज सुराच्या मोहिमेवर आले. रायगडाला पैसे कमी पडले पण त्यांनी काय केलं, गडाच्या आर्किटेक्टनी घरदार विकला आणि रायगड बांधून घेतला. महाराज सुराच्या मोहिमेवर रायगड बेलाक आणि बुलंद होता. महाराजांचा रायगड बेलाक आणि बुलंद होता. महाराज म्हणतात हिरोजी तुम्ही एवढा गड बांधला, माझ्याकडून काय बक्षीस पाहिजे ते मागा. 10 गावाची वतनदार सोडून माझ्या अर्धी स्टेटी. हिरोजींनी काय मागितलं महाराज मला काय नको, माझी वेळ तुमच्याशी नक्कीच बक्षीस मागेल. हातीच्या अंबारवरती ह्याच मार्गाने मंदिराची मिरवणूक झाली. शिवाजी महाराज पायरी चढता हिरोजी म्हणतात की थांबा महाराज माझी बक्षीस मागण्याची वेळ आली आहे. हिरोजी म्हणतात महाराज म्हणतात हिरोजीनं की मागा 10 गावाची वतनदार सोडणार ना. महाराज म्हणा काही नको, फक्त माझ्या नावाची बाडी तिथे लावण्याची परवानगी द्या. तुम्ही येता आता माझ्या मस्तकावरती तुमच्या पायाची धूळ पडली पाहिजे. महाराजांनी हिरोजी इंदुळकरांना मिठी मारली आणि असं म्हटले वा वादरा वा, तुमच्यासारखी लोक लाभल्या म्हणा मनात आमचं स्वराज्य राहिलं. तुम्ही सर्वांनी हिरकणी नाव ऐकलं का? सर्वांनी हिरकणी ऐकलाच नाही. जी माता गडावरती दूध घाला 5:30 वाजले. नगरखानावरती नगर दूध वाजले. गडाचे दरवाजे बंद झाले. दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा वार होता शनिवार. गडावरती ती दूध घालायला तिला कधी कळून न गेलं. 500 पायऱ्या खाली उतरून गेली. 15 रुपये तिकीट काढलं ना तुम्ही. त्या दरवाज्यावर सांगोजी काटकर आणि तिला आज्ञा करते की सांगोजी काटकर मला खाली उतरू द्या, माझ्या 2 महिन्याचा बाळ खाली आहे. सांगोजी काटकर म्हणतात महाराजांच्या आज्ञा करून नाही सोडणार नाही. हिरा 12 शिखराचा गड फिरते. तिला कडा दिसतो. दुधाचं भांड चप्पल वरती काढून ठेवली. खाली उतरायची सुरुवात करते. सकाळ झाली. महाराजांना बातमी कळली की महाराज माता गडावरती दूध घालायला अजून खाली गेले नाही. महाराजांनी तिच्या घरी 2 मावळे पाठवले. तिच्या घरी 2 मावळे गेलेले. हिरा पालखीमध्ये बसवली. भरले दरबारात सन्मानित केला. त्या बाळाला म्हटले महाराज की वा वादरा वा, या तू आणि आमच्या स्वराज्यामध्ये सामील हो. हिरकणी खुश झाली. हिराला महाराज म्हटले हिरकण तू बोलून ताराला दाखव. हिरकण दाखवली. हिराला महाराज म्हटलं हिरकण तू आता इथून उतरू शकशील का? नाही महाराज. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर बाल सुद्धा आता मला खलदारी दिसते. आताची माता बोलल्यास दुसऱ्याला फोन लावून खेळलो मला करता मला फ्रीज मध्ये बाळाला घेऊन पाहिजे उद्या सकाळी खाली होतो असे म्हटलं. तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. या महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला खरोखर पूर्णपणे हिजड्याची जात म्हणतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की